नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मोरा भाऊचा धक्का या सागरी प्रवासी मार्गावर पुन्हा एकदा नेव्हीच्या स्पीडबोटीची प्रवासी लॉन्चला धडक। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। उरणजवळच्या समुद्रात प्रवासी बोटीला पुन्हा एकदा नेव्हीच्या स्पीडबोटीने धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली। सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी झाली नाही। मात्र 17 डिसेंबर 2024 रोजी नीलकमल या प्रवासी बोटीला नेव्हीच्या स्पीडबोटीने धडक दिल्याने 14 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या आठवणी जाग्या झाल्या असून नेव्हीच्या बोटीमुळे पुन्हा एकदा सागरी प्रवासाची सुरक्षा ऐरणीवर आल्याचे चित्र समोर येत आहे। मोरा ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावर अनेक वर्षापासून प्रवासी लॉन्च सेवा सुरू आहे। मोरा येथून शुक्रवारी रात्री 8 वाजता संत ज्ञानेश्वरी प्रवासी बोट प्रवाशांना घेऊन मुंबईच्या भाऊच्या धक्क्याला चालली होती। मात्र ही प्रवासी बोट मोरा बिक्कन आणि नेव्ही जेट्टीच्या दरम्यान आली असता 8:30 वाजण्याच्या सुमारास नेव्हीच्या स्पीडबोटीने या प्रवासी बोटीला धडक दिली। मात्र सुदैवाने ही स्पीडबोट प्रवासी बोटीच्या कडेला घासली। जर ही धडक थेट बोटीच्या मध्यभागाला लागली असती तर फार मोठी दुर्घटना झाली असती। यावेळी या प्रवासी बोटीतून 10 प्रवासी प्रवास करत होते। या अपघातानंतर प्रवाशांमध्ये घबराट आणि गोंधळ उडाला होता। नेव्हीच्या बोटी बेदरकारपणे समुद्रात फिरत असतात, त्यांना याबाबत कोणी जाब विचारला तर ते दादागिरी करतात आणि कुणालाही जुमानत नाहीत। डिसेंबर 2024ला हा अशाच प्रकार नीलकमल बोटीच्या नेव्हीच्या स्पीडबोटीने धडक दिली होती। या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता। कालच्या घटनेने पुन्हा एकदा या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या। याबाबत मुंबईच्या येलोगेट पोलीस ठाण्यात लॉन्च मालकाने तक्रार केली आहे। सुशील सातेलकर, बंदर अधिकारी, भाऊचा धक्का। रात्री मोरा येथून सुटणाऱ्या शेवटच्या लॉन्चला नेव्हीच्या जेट्टीजवळ नेव्हीच्या स्पीडबोटीने धडक दिली। या प्रवासी बोटीत 10 प्रवासी होते। सुदैवाने यामध्ये कुणालाही इजा झाली नाही। मात्र प्रवासी बोटीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे। अपघातानंतर प्रवाशांना घेऊन ही बोट भाऊच्या धक्क्यापर्यंत सुरक्षितपणे आणण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।